सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील सुकी येथे नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकल स्वार जखमी, त्यात 40 टाके पडले आहे। बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री येवला शहरसह तालुक्यात चोरीछुपे पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे करत आहे। यामुळे निष्पाप पशु पक्ष्यांना, माणसांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे। येवला तालुक्यातील अमोल बाबासाहेब कोल्हे राहणार हडप सावरगाव हे सुकी रोडने येवलाकडे येत असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला। त्यांचा गाल कापल्या गेल्याने त्यांना येवला येथील शांतीपुष्प ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गालाला 40 टाके पडले आहे। येवला येथे डॉक्टर राहुल चंडालिया यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे। बाबासाहेब कोल्हे, वय 34, राहणार हडप सावरगाव, हे आता नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला आणि खालच्या होठाला जखम झाल्याने येथे इमर्जन्सी बेसिसवर ॲडमिट झाले आहे। बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ब्लिडिंग असताना आपण त्यांना आता मधून बाहेरून विरघळणाऱ्या टाक्यांनी त्या गालाच्या होठांच्या जखमा क्लोज केल्या आहेत। आता अदरवाईज ते स्टेबल आहेत। अराऊंड 40 टाके पडले आहेत त्यांना। काही जखम एक कमी खोलवर असलेली ती गालाच्या तिथे आहे। आखडलेला मांजा एक खेळणारा मुलगा ओढत असताना त्यांनी तो मांजा स्वतः वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये देखील इतकी मोठी जखम झाली आहे। आता पेशंट अदरवाईज स्टेबल आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की नायलॉन मांजा विकणारा आणि वापरणारा यांनी तो 100% स्टॉप करावा। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।